ऑप्टिकल टेलिस्कोप पाहिलाय का सगळ्यांनी? नाही पाहिला? कुणीच नाही पाहिला? चष्मा कोणाला आहे? चष्मा कोणाला आहे? चष्मा म्हणजे काय? रेकॉर्ड ना? टेलिस्कोप आहे. माझे डोळे म्हणजे एक पण टेलिस्कोपच. ओके, ऑप्टिकल टेलिस्कोप म्हणजे तुम्ही जो म्हणता ना गॅलिलिओनी जर पाहिलं काहीतरी एक पाईप घेतला आणि त्याच्यात लेन्सेस टाकले आणि काहीतरी पाहिलं आणि शोध लावला, तो आहे ऑप्टिकल टेलिस्कोप. पण ऑप्टिकल टेलिस्कोपमध्ये एक रिस्ट्रिक्शन किंवा लिमिटेशन. ऑप्टिकल टेलिस्कोप मी सर्टन किलोमीटर पर्यंत पाहू शकतो. समजा मी एक ऑप्टिकल टेलिस्कोप म्हणजे मी आता उघड्या डोळ्याने पाहतोय 500 मीटर पर्यंत मला एक ऑब्जेक्ट एकदम क्लिअर दिसतंय की ते तिथे एक 10 mm चा एक खडा असेल किंवा वॉटेवर एक ऑब्जेक्ट आहे एवढा तो मी 500 मीटर पर्यंत पाहतो. मी तोच ऑब्जेक्ट 5 किलोमीटरवर ठेवला तर मी काय करेल, एक छोटा बायनॅक्युलर घेईल आणि मग पाहिजे. मग तुम्हाला कळेल की एवढा ऑब्जेक्ट तिथं आहे. तोच ऑब्जेक्ट मी 50,000 किलोमीटर टाकला तर मग काय होईल, अजून मोठा टेलिस्कोप क्रिएट करेल. पण तोच ऑब्जेक्ट मी बिलियन्स ऑफ लाईट्स ऑफ इयर टाकला तर काय होईल आणि तो कसा पाहायचा? नाही पाहू शकत. सेम वे जेव्हा तुम्ही ऑप्टिकल टेलिस्कोपची काही एखादा ऑब्जेक्ट पाहता, तुम्ही म्हणता की मी चंद्र पाहिला, मी सूर्य किंवा मी शुक्र किंवा शनी ज्युपिटर आपण जे पाहतो त्याच्या पलीकडचं जर मला विश्व पाहायचं म्हणजे माझी गॅलेक्सी जिथं संपते त्याच्या पलीकडे मला पाहायचं तर मी कसं पाहणार? ते असं उघड्या डोळ्याने दिसणार. त्या केसमध्ये रेडिओ टेलिस्कोप यूज होतात. रेडिओ टेलिस्कोप कशा चालू झाले? आता एक ग्रोट रॉबर्ट नावाचा एक सायंटिस्ट होता, म्हणजे ENTC इंजिनियर होता. त्याला कम्युनिकेशन तो करत होता त्याच्या सी पासून त्याच्या पोर्टपर्यंत. त्याचं टू अँड फ्रो कम्युनिकेशन होतं. आणि त्यांनी काय केलं, एक छोटासा एक डिश बनवला आणि तो कम्युनिकेशन करायचा. ड्युरिंग कम्युनिकेशन त्याला काय जाणवलं की मी जे फ्रिक्वेन्सी सोडतोय त्याच्या व्यतिरिक्त मला काय केलं, दुसऱ्या फ्रिक्वेन्सी पण कलेक्ट होतात. मग त्यांनी काय केलं, एक मोठी डिश बनवली. ओके, ॲक्च्युली ग्रोट रॉबर्टने कार्ल जान्स्की म्हणाचा शास्त्रज्ञ होता, तो इंडियन होता. त्याच्यानंतर कार्ल जान्स्कीचा पेपर ग्रोट रॉबर्टने घेतला आणि त्यांनी एक मोठी डिश बनवली. मग त्यांनी काय केलं की एक आकाशात एक डिश फोकस केली आणि वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी कलेक्ट केली. बरं, फ्रिक्वेन्सी कलेक्ट कशा होतात? आता तुम्ही सूर्य बघताय, सूर्य काय स्टार आहे, काय करतो तो, काय मेड ऑफ कशाने बनलाय तो? हायड्रोजन आणि हेलियम. हायड्रोजन हेलियम रिॲक्ट झाल्यावर काय होतं, न्यूक्लिअर फ्युजन. पुढं काय होतं, ही जी हीट वेव्ह होती ही काय, हीट वेव्ह काय, ही त्याची रिॲक्शन आहे. रिॲक्शन झाल्यावर तो हीट देतोय प्लस काही वेव्ज इमिट करतोय, म्हणजे अल्फा बीटा गॅमा वॉटेवर. या वेव्ज जे इमिट करतो ना, सेम वेव्ह प्रत्येक गॅलेक्सी प्रत्येक स्टार हा एक वेव्ह इमिट करत असतो. म्हणजे त्याच्या फॉर्मेशनमध्ये त्याची फ्युजन होते आणि तो वेव्ज इमिट करतो. म्हणजे आपली गॅलेक्सी सोडल्यानंतर दुसऱ्या गॅलेक्सी जेव्हा फॉर्मेशन होत होती तेव्हा ती जेव्हा कंबाईन येत होती जवळजवळ, तेव्हा त्याच्यातून एक फ्रिक्वेन्सी इमिट होत होती. मग आता फ्रिक्वेन्सी कोणत्या इमिट होतात, अल्फा बीटा किंवा गॅमा म्हणा आणि रेडिओ. ओके, हे जे अल्फा बीटा याचे गॅमा आहेत या आपल्या सर्टन आपण आयनोस्फिअर होतो 1000 किलोमीटर अबाव, याच्यावरती कॅन्सल होतात. मग ते जमिनीपर्यंत पोहोचू शकतात. आणि हा एकच बँड आहे रेडिओचा, तो जमिनीपर्यंत पोहोचतो. म्हणून मोस्टली सगळ्या ऑब्झर्वेटरी ज्या असतात, जे ॲस्ट्रॉनॉमिकल असतात, त्या रेडिओमध्येच काम करतात. ओके, आता तुमचं बॅकग्राऊंड काय सगळ्यांचं? फिजिक्समध्ये, म्हणजे तुम्ही चांगले बेसिक्समध्ये. ओके, ठीक आहे. आता प्रत्येक अँटीना, म्हणजे मला एखादा अँटीना क्रिएट करायचा असेल तर मला कोणता शेप लागेल? हा कोणता शेप आहे? सर्कल नाही आहे, सर्कल नाही आहे. घरची डिश बघितली प्रत्येकाने, तो काय बघा, हा इलिप्स नाही, त्याच्या जवळपास कुठे काय आहे का? मॅथमॅटिक्स पण आहे तुम्हाला, पॅराबोला आहे का? पॅराबोला, पॅराबोलाचं काय प्रिन्सिपल आहे? फिजिक्सचे लोक आहेत तुम्ही, पॅराबोलाचं प्रिन्सिपल तर सगळ्यांनाच माहित पाहिजे. पॅराबोल इक्वेशन माहिती आहे का? शिकलेत मला वाटलं. आणि 12वीत सगळेजण शिकलेत. फिजिक्सचे लोक जास्त लांब म्हणजे ग्रॅज्युएशनला जायची पण गरज नाही. 12th स्टँडर्डला झाले आपण. हां नाही पॅराबोला म्हणजे आपण समजा एखादा वस्तू वगैरे अशी किंवा एखादा दगड वगैरे फेकला, तो एक पाथ देते आपल्याला. पाथ कोणता देतो? ट्रॅजेक्टरी. बरोबर. पुढं तो कुठे रिफ्लेक्ट होतो?
इथून समजा एखाद्या डिस्टन्सवर आपण एखादा ऑब्जेक्ट थ्रो केला, तो असा काही पाथ देणार आपल्याला, त्याला म्हणतात समजा पॅराबोला. नाही पॅराबोलाचं काय आहे ते सांगतो प्रिन्सिपल. हा पॅराबोला आहे, त्याचा फोकल पॉईंट हा शब्द कधी ऐकला का? फोकल पॉईंट, त्याचा हा फोकल पॉईंट असतो. तुमचा पॅराबोला जसा क्रिएट होईल, म्हणजे हा जो डी आहे, म्हणजे ही जी हाईट आहे, या हाईटवर तुमचा फोकल पॉईंट प्लस मायनस व्हॅरी होईल. तुमचे जे y² = 4x कॅल्क्युलेशन तुम्ही त्याची फोकल लेंथ चेंज करू शकता. ओके, समजा हा पॅराबोला आहे ना, त्याचा फोकल पॉईंट आहे. आता ही जी रेडिओ वेव्ज येते ना, ती पॅराबोलावर येते. ह्या टोकाला जरी आदळली तरी ती त्याच्या फोकल पॉईंटवर रिफ्लेक्ट होणार. सेंटरच्या इथं जरी आदळली तरी ती त्याच्या फोकल पॉईंटवर रिफ्लेक्ट होणार. ओके, हा जो डिश आहे हा पूर्ण पॅराबोला आहे शेप. आता तुम्ही तुमच्या घरच्या डिश बघितल्या, डिश टीव्हीच्या डिश पाहिलं, प्रत्येकाकडे डिश टीव्ही आहे. काय आहे ती? तो पण पॅराबोला आहे, हायपरबोला पॅराबोला. ओके, पॅराबोला आहे आणि त्याच्या फोकल पॉईंटवर काय ठेवलंय? हा, कॅमेरा नाही. तुम्ही ते एकदम लोकल लँग्वेज मध्ये नका बघू. तुम्ही जर प्रत्येक जण बघता त्याच्यावर लिहिलेलं पण असतं, रिसिव्हर आणि काहीतरी लिहिलेलं आहे, LNA वगैरे असं काही लिहिलेलं आहे बघा. तो रिसिव्हर तुम्ही बघता, तो कधी त्याचा हुड आहे, म्हणजे त्याचा जो कागद आहे तो निघाल्यावर बघितलाय तो कसा दिसतो? बघितलं असं, असे हे असतात त्याचे पात असतो, बरोबर ना? तो त्याचा रिसिव्हर आहे. ओके, सेम वे आमचा जो रिसिव्हर आहे तो वरती आहे, तो जो दिसतो टॉप साईडला, तो आमचा रिसिव्हर आहे. आता होतं काय की फ्रिक्वेन्सी येते या पॅराबोलावर आढळते आणि तिथं जाते. तिथून गेल्यानंतर खालच्या मेन तिथं काही रॅक्स आहेत तिथे येते. ओके, आता तुम्ही म्हणत असाल की मग आमच्या घरचे डिश आहेत ते सॉलिड आहेत, मग सर हे मेश का दिसते आम्हाला इथे? आमचा जो रिफ्लेक्टिंग एरिया आहे तो मेशमध्ये काय? तर तुम्ही बाहेर येतानाच बोर्ड वाचला, JMRT, जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप. आमचा जो लॅम्बडा आहे म्हणजे वेव्हलेंथ आहे, ती वेव्हलेंथ 1 मीटरची. ओके सर, वेव्हलेंथ डिवायडेड बाय 20 जर केलं, माझ्या माहितीप्रमाणे 20 सेंटीमीटर आमचा 20 mm आमचा हे फ्रिक्वेन्सी स्क्वेअर येईल. तर आमचा 1/3 जो आउटर पोर्शन आहे हा 20 बाय 20 mm चा आहे. मिडल 1/3 जो आहे तो 15 बाय 15 mm चा स्क्वेअर आहे आणि सगळ्यात इनर 1/3 पोर्शन आहे तो 10 बाय 10 mm चा स्क्वेअर मध्ये स्टेनलेस स्टीलची मेश आहे. बरं, आता तुम्ही तुमच्या घरी जेव्हा आपण मॉस्किटो नेट बसवतो विंडोला, एक नवीन घर घेतलंय तुम्ही, कोणतरी परचेस केलंय आणि मस्त एकदम तो बनवताना बसून जातो, एकदम टाईट असतं ते सगळं, आणि थोडे दिवस होते, 2 वर्ष झाल्यानंतर ते काय होतं, थोडीशी लूज होते. ओके, आमची इथलची मेश आम्ही 15 आता इरेक्शन पासून या काही मेश इन्स्टॉल्ड आहेत, ते अजून लूज नाही झाल्या. का? कारण की आम्ही त्यांना काय केलंय, हे जे दिसतात वायर रोप असे सर्कम्फरन्शियल अँड टँजन्शियली असे अलॉंग रेडियस, ह्या ज्या वायर रोप टाकलेत ना, त्याला असं खालून ताण दिलाय. ओके, त्याला म्हणतात स्मार्ट कन्सेप्ट, स्ट्रेच मेश अटॅच टू रोप्स कन्सेप्ट. याचं पेटंट JMRT कडे आहे. हे जे वापरण्याचं पेटंट आहे JMRT कडे आहे. ओके, आणि आता त्या मेशसाठी बॅकअप स्ट्रक्चरमध्ये आम्ही माइल्ड स्टील वापरले आणि माइल्ड स्टीलला आम्ही पॅराबोला शेप दिलेला आहे बघा. आणि त्याच्यानंतर तिथं काही गॅजेट किंवा थ्रेड ॲडजस्टमेंट आहे, सो दॅट आम्ही तो जो वरचा शेप आहे तो पॅराबोलिक शेप आम्ही मेंटेन करू शकतो. आता जेव्हा अँटेनाच्या रिसिव्हर पार्टमधून या मेन रूममध्ये येते सिग्नल्स, या मेन रूममधून सिग्नल्समधून आम्ही मेन रूममधून कंट्रोल बिल्डिंगमध्ये घेऊन जातो सगळे सिग्नल्स. आणि तिथं काय होतं की आमच्याकडे असे 30 अँटेना आहेत, 30च्या 30 अँटेनाचे सिग्नल्स कोरलेट होतात. कोरलेट झाल्यानंतर तिथलचे कोरलेट बिफोर कोरलेट ॲक्च्युली आम्ही जे अनवॉन्टेड सिग्नल्स म्हणतो आपण, म्हणजे RFI रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफरन्स, जसा तुमचा आत्ता मोबाईल चालू आहे, समजा हा 900 आत्ता जर अँटेना ऑब्झर्वेशनमध्ये असता आणि तुमचा मोबाईल चालू असता तर तो आम्हाला डिस्टर्बन्स करतो. का? तर आमची जी बँड ऑब्झर्वेशन आहे ते 50 ते 1500 आहे आणि तुमचा बरोबर 900ला चालतो. तर आम्ही इथं जे रेडिओ टॉवर जे दिलेत, म्हणजे कोणत्याही कंपनीला जर इथं रेडिओ टॉवर्स टाकायचे असेल तर 1800 ओके, 1800 टाकायचं म्हटलं त्यांची इनिशियल कॉस्ट जास्त जाते. का? तर जर मी 900 मेगाहर्ट्जचा जर टॉवर टाकला तर तो 1 किलोमीटरपर्यंत कव्हरेज देईल, म्हणजे रफली बरं का, म्हणजे ते एक्झॅक्ट नाही, तुम्ही तो किलोमीटर तो हे सोडून द्या. पण जर मी 1800 टाकले तर त्यांना डबल टॉवर्स टाकावं लागतं, म्हणजे जिथं एका टॉवरनी काम होणार आहे तिथं ते 2 टॉवर टाकावं लागतं. तर हे मेन जेव्हा कंट्रोल रूमला जातात आणि जे अनवॉन्टेड सिग्नल जे म्हणतो मी, म्हणजे जसे तुमचा मोबाईल म्हणा किंवा पेट्रोल व्हेकल्स म्हणा, हे आम्हाला इथं अलाउड नाही. आम्हाला इथं बल्ब पण ट्यूबलाईट्स पण अलाउड नाही आहेत. तुम्ही जर आमच्या कॅम्पसमध्ये बघताल तर आमचे इथं जे LED सिलेक्शन आहेत, LED सुद्धा आम्ही RFI चेक करून सिलेक्ट करूनच इन्स्टॉल करतो, म्हणजे त्याचा डिस्टर्बन्स नाही येतो चेक करूनच आम्ही इन्स्टॉल करतो. आत्ता LED वापरायला लागलो, नाही तर आत्तापर्यंत आम्ही तो जुना
फिलामेंट बल्ब तोच वापरायचो. ओके, तर तो जो इंटरफरन्स आहे तो कॅन्सल, म्हणजे आम्ही तो काढतो बाहेर, तो तेवढा डाटा बाजूला काढतो आणि जो चांगला डाटा आहे तो घेतो, तो 30च्या 30 कोरिलेट करतो आणि 30 कोरिलेशन झाल्यानंतर त्याची इमेज क्रिएट करतो. ती इमेज तुम्ही तिथं बघितली असेल किंवा आमच्या वेबसाईटवर भरपूर आहेत, त्या तुम्ही इमेज बघून घ्या. त्या इमेजेस क्रिएट होतात. ते इमेजेस क्रिएट करताना फॉल्स कलर कोडिंग आपण जे म्हणतो, किंवा रेड म्हणजे हॉट, ग्रीन म्हणजे कूल, हे फॉल्स कलर कोडिंग जे म्हणतो आपण, ते तसेच्या तसे इम्प्लिमेंट तिथं केले जातात. त्याच्यानंतर त्याचं डिस्टन्स, फिजिकल लोकेशन्स, त्याची फिजिकल कंडिशन्स काय, शेप काय, ते सगळं त्या इमेजमध्ये क्लिअर होतं. म्हणजे जसं सर मी तुम्हाला मागाशी म्हटलं, तुम्ही सगळे अझम्पशन करून येता की तुम्हाला बघायला भेटेल एक ऑब्झर्वेशन करायला कमीत कमी आम्हाला 8 तास लागतो. 8 तास कसा? आता एक मिनिट, ही जी इमेज बघितली ही तो आमची प्रोटोटाईप मॉडेल आहे इथलचं मागचं. आता असे 30 अँटीना आहेत वाय शेपमध्ये. हा सर्कल आहे, हा सर्कल आहे आणि हा वाय शेप आहे. ओके, हा वाय शेप म्हणजे एखाद्या सर्कलला जर 3 पार्टमध्ये जर डिवाइड केलं तर अँगल किती येईल? 120. ओके, 120 डिग्री येतो. अर्थ रोटेट होते. अर्थला किती रोटेशनला किती वेळ लागतो? 24 तास. 24 भागिले 3 किती झाला? 8 तास. 8 तासात काय होतं, ही जी ईस्ट, साऊथ आणि वेस्ट अशा 3 डायरेक्शन्स आहेत आणि आज सेंटरचं लोकेशन आहे, सी लिहिलं आहे, सेंटरचं लोकेशन आहे. इथं 14 अँटीना आहेत आणि बाकीच्या इथं 5, 5, 6 असे 16 अँटीना इन्स्टॉल्ड आहेत. होतं काय की एक काम दुसऱ्या आर्मला फॉलो करतं, तो पिक्सेलेट तयार करत जातो. म्हणजे ईस्ट लाईन साऊथला, साऊथ लाईन वेस्टला अशी फॉलो करत जाते आणि तो सर्कल पूर्ण आमचा असा पिक्सेलेटमध्ये भरला जातो. पिक्सेलेट म्हणजे आम्ही डॉट मारतो, जसं तुम्ही ग्राफ प्लॉट करताना डॉट मारत चालता आणि मग कनेक्ट करता. म्हणजे आमचा हा सर्कल आहे ना 24 तासात 8 तासात पूर्ण भरला जातो. आणि मग ती म्हणजे तुमचा मोबाईल आत्ता कॅमेरा आहे, मोबाईल कॅमेरा काय करतोय, पिक्सलच तयार करतोय आणि तो इंटिग्रेट करतो. सेम वे जे लेमन लँग्वेजमध्ये आम्ही पण तसंच पिक्सलेट करतो आणि ते एकत्रीकरण करतो. एकत्रीकरण म्हणजे कोरिलेशन करतो, ते मेन बिल्डिंग. आता हे सोप्या भाषेत. आणि आता तुम्ही म्हटलं मग याचं ऍप्लिकेशन काय? तर ठीक आहे, तुम्ही एक्सरे काढलाय, म्हणजे सॉरी सिटी स्कॅन केले कोणी आतापर्यंत? सिटी स्कॅन केले. सिटी स्कॅन ही रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीची देणगी आहे. सिटी स्कॅन मध्ये जे प्रोसेस केली जाते ती सेम प्रोसेस रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी मध्ये केली. ओके, MRI सिटी स्कॅन मध्ये जी प्रोसेस ती सेम. अजून काय क्वेश्चन, काय प्रश्न? यातून आपल्याला काय काय गोष्टींचा अभ्यास म्हणजे फायनलाइज करता येतो? काय काय तुम्ही जर बघितलं ना तर आमच्याकडे ऑब्जेक्ट इन द सेन्स ऑब्झर्वेशन स्कोप आहे. म्हणजे तुम्ही आपली गॅलेक्सी आहे, आपल्यासारखा एक सूर्य आहे, अशा हजारो सूर्य आहेत, हजारो गॅलेक्सीज आहेत, त्या सगळ्या आम्ही इथं बसून बघू शकतो. फक्त आपण भूतकाळ बघतो एवढं लक्षात ठेवायचं. आता प्रत्येक जण काय करतोय तुम्हाला हे माहिती आहे, आता लायगो प्रोजेक्ट माहिती आहे? लायगो ऐकून असेल फिजिक्स नाही माहिती? ठीक आहे. हिग्स बोसॉन माहिती आहे? ग्रॅव्हिटेशनल ऑब्झर्वेटरी. आता काय म्हणजे प्रत्येक माणसाला आहे ना या जगाची उत्पत्ती कुठून झाली हे शोधायचंय. त्याच्यानंतर काय होऊ शकतं आणि कधी मारणार आहे आपण, म्हणजे हे कधी एक्सप्लोर होणार आहे अजून. आता एवढं एक्सपांड होत पण इथपर्यंत आलोय आपण. अजून किती वर्ष हे जगणार आहे सगळं हे माहित नाही कोणाला. प्रत्येक जण उत्पत्तीपर्यंत जायचा प्रयत्न करतोय, तिथं त्यांना देव सापडेल मला माहित नाही. तर हे प्रत्येकाचं असतं की प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती कुठून चालू कुठून झालोय ते शोधायचं. आम्ही तेच करतोय. प्रत्येक गोष्ट आम्ही ऑब्जेक्ट पाहतोय तो भूतकाळातलाच पाहतोय. आता तुम्ही जर म्हटलं याचं प्रॅक्टिकल उदाहरण आपण काय बघू शकतो, आता मागं 3-1 वर्षापूर्वी युरोपियन सॅटेलाइट एजन्सी ESA यांचा एक प्रोजेक्ट होता. त्यांनी काय केलं होतं, मार्सवर त्यांचं रोवर लँड करायचं होतं. त्यावेळेस त्यांची जी ऑब्झर्वेशन फ्रिक्वेन्सी होती ती 400 मेगाहर्ट्झ होती आणि आपली जी ऑब्झर्वेशन फ्रिक्वेन्सी आहे ती 50 ते 1500, म्हणजे 400 हा बँड आपल्याकडे आहे अवेलेबल. तर त्यांनी काय केलं, आणि जेव्हा त्यांचं रोवर लँड होणार होतं त्यांनी सांगितलं की मार्स तुमच्या आत्ता डायरेक्ट ट्रॅकमध्ये, म्हणजे तुम्हाला उघड्या डोळ्याने दिसतोय, तर तुम्ही एक काम करा, डिश तिकडे फोकस करा त्या पर्टिक्युलर पॉईंटला, त्या रोवरला. त्यांनी आम्हाला कोऑर्डिनेट्स दिले आणि तो रोवर प्रॉपर लँड होतो का नाही ते सांगा. मग तो जॉईंट कोलॅबोरेशन ESA, NASA आणि GMRT असं जॉईंट कोलॅबोरेशन मध्ये ते काम होतं.
त्यांना आपण पहिल्यांदा सांगितलं होतं की तुमचं रोवर काही त्याचे पॅराशूट आहे त्याचं, ते पॅराशूट काही मायक्रो सेकंड मिली सेकंडमध्ये लेट ओपन झाले, त्याच्यामुळे ते क्रॅश झाले. तो आपण डिटेक्ट म्हणजे आपण त्यांना सांगितलं होतं की तुमचा हा प्रोजेक्ट थोडासा हे झालाय, म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. आणि त्यांचं काय होतं की युरोपियन साईड इज अदर साईड, म्हणजे पृथ्वीच्या त्या साईडला. मग त्यांना तो मार्सवरून एका सॅटेलाइटमधून असं ट्रॅजेक्टरी म्हणजे पाथनी जाणार होता. त्यांना जो सिग्नल येतो काही आवर्समध्ये डिलेड होता, म्हणजे त्यांना तीन तास जवळपास डिलेड सिग्नल भेटणार त्यांच्या रोवरच्या पाथचा. बरोबर, म्हणजे त्यांना ते कळणार नव्हतं की रोवर प्रॉपरली चाललाय का, म्हणून त्यांनी आपल्याला असं एक ऑब्जेक्ट दिला होता. आता तुम्ही म्हणता मग तुम्ही एलियन्स बघता का? नाही, एलियन्ससाठी गोष्ट सेती म्हणून जो ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्झर्वेटरी ऑस्ट्रेलियात ती सेपरेट वर्कआउट करते. त्यांना पण आतापर्यंत सापडलेलं, ते एवढ्या वर्षापासून प्रयत्न करतात, त्यांनाही सापडलेलं एलियन्स. म्हणजे प्रत्येकाचे ऑब्जेक्ट्स वेगवेगळे आहेत. नासाचं ऑब्जेक्ट वेगळे, ESAचं ऑब्जेक्ट वेगळे, NCRAचं म्हणजे NCRA MRDचं ऑब्जेक्ट्स वेगवेगळे आहेत. त्याच्याप्रमाणे सिस्टीम डिझाईन केलेलं क्रॅश झालेलं कसं दिसलं म्हणजे डायरेक्ट सिग्नल गायब झाला. हा, सिग्नल गायब झाले याचा अर्थ ते लँड झाले आणि पडले. आपल्याला काय समजलंय? आपल्याला समजायचं म्हणजे आपण ती आपली एक टेक्नॉलॉजी वापरली आहे त्यांनी. आपण म्हणजे आता तुम्ही जर गेले ना स्पेसमध्ये गेले आता, त्याची आता सुनीता विल्यम्स आहे, ही स्पेस आधी नॉन म्हणजे जवळ आहे, ती तरी बऱ्यापैकी जवळ आहे. समजा तुम्ही एक मार्सवर जाताय, लँड होताय आता, पण मला कसं कळेल की तुम्ही प्रॉपर लँड होताय? ते कळणार नाही. मग या सिस्टीम्स वापरूनच आपण कळू शकतो की हा माणूस बाबा लँड झालाय. त्याचे म्हणजे तो ट्रॅक होत होता, प्रॉपर ट्रॅक होता, दिसत होता तो आपल्याला, आणि एका वेळ आली की तिथून तो गायब झाला नाही. आणि ते लँड होताना थ्रस्ट जास्त असतो, थ्रस्ट जास्त म्हणजे तो स्फोट होतो. ओके. पण ते सिग्नलच्या हिशोबाने दिसणार, इमेज वगैरे दिसणार नाही आपल्याला. आपण जे कनेक्ट करतो ते सगळे सिग्नल्सच कनेक्ट. इट्स अ फ्रिक्वेन्सी वर्सेस टाईम. थँक्यू. इंटरप्रिटेशन मध्ये म्हणजे काय होतं, हा ते साईज, शेप, मास, टेम्परेचर या सगळ्या गोष्टी इंटरप्रिट होतात. तुम्ही आमच्या वेबपेजवर गेले ना, तुम्हाला पूर्ण त्या पेपरचं जो ऑब्जेक्ट आहे किंवा तो जो ऑब्झर्वेशन त्याची इमेज दिसतं, त्याचे कोणत्या बँडवर ऑब्झर्व केले, कधी केले, कोणी केले, त्याचे सगळे डिटेल्स तो आयु प्रत्येकाचा इंटरेस्ट. ओके. हो. समजलं का? नवीन आले त्याच्यासाठी त्यांना पण करणार आहे. हा जो आहे तो कल्चर आहे आणि इकडचा जो पार्ट आहे तो पूर्ण